प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, चिकन चिली। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण पाहणार आहोत। तर रेसिपीचं नाव आहे चिकन चिली। तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। तर या ठिकाणी मी 1/2 किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे। तसेच आता यामध्ये घरात कुटलेली काळी मिरी फ्रेश त्याचा अर्धा चमचा आपण घेतलेला आहे व आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत व चवीनुसार यामध्ये आपण मीठ घेणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण हलक्या हाताने चमच्याच्या सहाय्याने छान कॉर्नफ्लॉवर चिकनला कोट होईल असं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। तर आता हे सर्व पीसेस आपण एक एक करून या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की जास्त आपण मसाला या ठिकाणी वापरलेला नाही, या जस्ट कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी, मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपलं चिकन ऑलमोस्ट फ्राय झालेलं, आणखी थोडासा वेळ लागेल त्याला। छान आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येऊन आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत। तर आता या चिकन चिलीसाठी लागणारा सॉस आपण तयार करून घेऊया। तर या ठिकाणी 2 चमचे मी शेजवान चटणी घेतलेली आहे, 2 चमचे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे, 1 चमचा मी साधारणतः 1.5 चमचा मी या ठिकाणी रेड चिली सॉस घेतलेला आहे, 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे व 3 चमचे मी या ठिकाणी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तर आणि 1 चमचा मी व्हिनेगर घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घेतलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत। त्याची छान पेस्ट आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। तर आपण आता पुढची कृती पाहूया। तर एका कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण चॉप केलेलं गार्लिक म्हणजेच लसूण आणि जिंजर, अद्रक आपण फ्राय करून घेऊया व त्यामध्येच आपण मधून चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहोत आणि हे छान आपण फ्राय करून घेऊया। तसेच यामध्ये हे फ्राय झाल्यानंतर आपण चॉप केलेला ऑनियन म्हणजे कांदा, साधारणतः मीडियम साईजचा हा कांदा आहे, तो आपण घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी हे छान फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा आपला ब्राऊन झालेला आहे। त्याच्यामध्येच आपण स्क्वेअरमध्ये कट केलेला कांदा, शिमला मिरची व स्लाइसमध्ये कट केलेलं कॅबेज म्हणजेच पत्ताकोबी या ठिकाणी घेतलेला आहे। तर आपण हे देखील छान फ्राय करून घेऊया। याच्यामध्ये जास्त फ्राय करायचं नाही आपल्याला, तर त्याचा क्रंचीनेस तसंच ठेवायचं आहे। तसंच यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट व एकदम चिमूटभर काळी मिरी आपण घेतलेला आहे व एकदम थोडक्या प्रमाणात लाल तिखट आपण घेतलेला आहे। तर हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया। आता जो सॉस आपण तयार केला होता तो सॉस आपण याच्यामध्ये घालून घेऊया, तुम्ही बघू शकता। आणि त्याला देखील थोडंसं आपण फ्राय करणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चिकन ॲड करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपला मसाला तयार झाला आहे। तर आपण यामध्ये फ्राय केलेलं चिकन आपण टाकलेलं आहे। आता त्याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडासा खायचा कलर आपण टाकणार आहोत, तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा एकदा थोडंसं त्याला परतून घेणार आहोत आपण या ठिकाणी। तर या ठिकाणी आपलं ऑलमोस्ट चिकन चिली ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून पहा, खूप टेस्टी ही रेसिपी आहे आणि खाण्यास देखील खूप टेस्ट लागतं। तर या ठिकाणी आपली चिकन चिली तयार झालेली आहे। तर नक्कीच आशा करतो की तुम्हाला आवडली असेल। तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। थँक्यू, धन्यवाद।